शुक्राचे मीन राशीमध्ये गोचर 2 मार्च 2026 राशीनुसार परिणाम आणि उपाय. मेष राशीसाठी शुक्र तुमच्या 7व्या आणि दुसऱ्या घराचा स्वामी आहे. तुमच्या कुंडलीतील 7वे घर विवाहाचे तर दुसरे घर संपत्तीचे प्रतिनिधित्व करते. शुक्राचे मीन राशीतील गोचर आता तुमच्या 12व्या घरात होत आहे. परिणामी जे अजूनही अविवाहित आहेत आणि चांगल्या स्थळाचे प्रतीक्षित आहेत त्यांच्यासाठी हा काळ अनुकूल असेल. जर तुम्ही विवाहाचा विचार करत असाल तर हे गोचर तुमच्यासाठी शुभ असेल. या राशीच्या विवाहित व्यक्तीने आपल्या आरोग्याबाबत सावधगिरी बाळगली पाहिजे, कारण 7व्या घराचा स्वामी असलेल्या शुक्राचा 12व्या घरातील प्रभाव तुमच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम करू शकतो, ज्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. तुम्हाला आर्थिक बाबीबाबत काळजीपूर्वक निर्णय घ्यावे लागतील, कारण दुसऱ्या घराच्या स्वामीची 12व्या घरात उपस्थिती तुमचा खर्च वाढवू शकते. या काळात तुम्हाला अनावश्यक खरेदी करण्याचा मोह होऊ शकतो. या व्यतिरिक्त तुम्ही लांबच्या प्रवासावर मोठी रक्कम खर्च करू शकता. एकूणच शुक्राच्या मीन राशीतील गोचरादरम्यान तुम्ही तुमचे आरोग्य आणि आर्थिक जीवन यांच्यातील संतुलन राखण्याचा सल्ला दिला जातो. उपाय आहेत: आपल्या घराच्या आग्नेय दिशेला देवी लक्ष्मीची चांदीची मूर्ती स्थापित करा.